नमस्कार. जसं की शेतकऱ्यांनी आता गारपीट वगैरे चालू झाली आहे सध्या. गारपीट पडली. आता तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या पिकाची ही तक्रार करावं लागणार आहे. ते ठीक आहे, तर तक्रार वगैरे कशी करायची तर आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जसं की सर्व शेतकरी बांधवांना स्टेप बाय स्टेप बघा, कारण की व्हिडिओ स्किप करू नका. आता ह्या ठिकाणी बघा, सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे तर या ठिकाणी प्ले स्टोरवरती यायचं. ह्या ठिकाणी टाकायचं आहे क्रॉप इन्शुरन्स. हे सर्च केल्याच्या नंतरला तुम्हाला अशा प्रकारचं हे ॲप्स हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ॲप डाउनलोड केल्याच्या नंतरला तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे. ठीक आहे, तर जे काही शेतकरी मित्र असेल त्यांनी अजून आपल्या रॉयल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, तर चला तर या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की या ठिकाणी तक्रार वगैरे कशी नोंदवायची. ठीक आहे, तर तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतरला तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन दाखवते बघा, पीक नुकसान. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारचं नुकसान झालं आहे तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर ह्या पीक नुकसान या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे सर्वप्रथम जे वरचं ॲप्स आहे जसं की पीक नुकसानीचे या ठिकाणी सूचना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे तुम्ही PM जसं विमा वगैरे भरला असेल, ठीक आहे, त्या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्या. ओके, तर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर टाकत आहे. त्याच्यानंतरला OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतरला तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून एक OTP हा दिला जाणार आहे. ठीक आहे, तुमच्या मोबाईलवरती येईल. ते OTP व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाकून घ्या. चला तर या ठिकाणी एक OTP आला. OTP आपण या ठिकाणी टाकून घेऊया. OTP टाकल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस सुद्धा दाखवला जाणार आहे. ओके, जे पण शेतकरी बांधव त्याने व्यवस्थित व्हिडिओ बघा, कारण की या ठिकाणी तक्रार वगैरे कशी करायची ते तुम्ही बघून घ्या. या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला हंगाम विचारलं तर या ठिकाणी तुमचं खरीप रब्बी आहे. सध्या तर आता रब्बी चालू आहे, तर या रब्बी ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. त्याच्यानंतरला तुमचं वर्ष कोणते तर या ठिकाणी तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला योजना कोणती आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजना हे ऑप्शनवर जर तुम्हाला सर्व शेतकऱ्यांनी क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतरला या ठिकाणी तुमचं जे राज्य आहे, ठीक आहे, तर या ठिकाणी राज्य सिलेक्ट करायचं आहे. ओके, राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतरला निवडा ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी एक मिनटं, या ठिकाणी योजना फसल आणि राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतरला या ठिकाणी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचं. जसं की आपण विमा 2023मध्ये भरला ना, ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्हाला 2023 हे ऑप्शन मागील वर्षामध्ये हे तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे. ओके, तर या ठिकाणी जे पीक जसं की तुम्ही विमा कोणत्या याच्या माध्यमातून भरला, जसं की CSCच्या माध्यमातून भरला किंवा स्वतः भरला. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण CSCच्या माध्यमातून विमा भरला तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी CSC सिलेक्ट करायचं. तुमच्याकडे अर्ज या ठिकाणी आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जे आपण CSC जी पावती होती विम्याची त्या ठिकाणी आपल्या एक पॉलिसी क्रमांक आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण पॉलिसी क्रमांक या ठिकाणी टाकून घेऊया. तर या ठिकाणी आपण जो पॉलिसी क्रमांक टाकून घेतला आहे आणि यशस्वी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतरला तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे. तर या ठिकाणी या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली यायचं आहे. तर या ठिकाणी तुमचा जो क्रमांक आहे, अर्ज क्रमांक या ठिकाणी दाखवले जाईल. पिकाचे नाव या ठिकाणी दाखवले जाईल. तर या ठिकाणी जे पीक आपण सिलेक्ट करायचं आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी जे तुमच्या भागामध्ये जास्त पाऊस वगैरे झाला किंवा लागवड कधी झाली, तुमचं नुकसान वगैरे कधी झालं तर या ठिकाणी नुकसानाची तारीख या ठिकाणी टाकायची आहे. तुमचं पीक कशाप्रकारे होतं तर या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे. ओके, किती प्रकारामध्ये नुकसान झालं तर या ठिकाणी आपल्याला नुकसानसुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे. ओके, आणि ह्या ठिकाणी फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. ओके, तर आपण फोटो अपलोड करणार आहोत. तर या ठिकाणी आपण फोटो हा अपलोड केला. त्याच्यानंतरला तुम्ही वाटलंच तर व्हिडिओसुद्धा अपलोड करू शकता. ओके, व्हिडिओसुद्धा आणि सादर करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर ह्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतरला तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस दाखवला जाईल. त्याच्यानंतरला तुमचा ID वगैरे या ठिकाणी व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. ओके, अशा प्रकारे तुम्हाला ही तक्रार नोंदवायची. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सर्व जे पण आहे तक्रार, तर अशा प्रकारे तुम्ही हा तक्रार करा. ठीक आहे, जसं की रॉयल